कष्ट मेहनत तर आपण प्रत्येक जण करत असतो, त्यातून जे आपल्या घरी पैसे येतात तर बघा एक वेळा ते पैसे खूप जास्त वाढले जरी नाही तरी किमान जे पैसे येतात तो अनावश्यक त्या पैशांचा खर्च होऊ नये किंवा वाईट मार्गाने वाईट कामामध्ये ते पैसे जाऊ नयेत, पैशाला पैसा लागावा, चार पैसे मागे पडावेत, यासाठी आपल्याला दररोज संध्याकाळी दिवे लागणीची वेळ असते 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। श्री सूक्तम येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, तेही शक्य नसेल तर जो कोणता तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो 108 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं। विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे, कारण माता लक्ष्मीची उपासना केली पण माता लक्ष्मी चंचल आहे, तिला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा आवर्जून माता लक्ष्मीच्या सेवेनंतर करायची आहे, कारण माता लक्ष्मी तिथे स्थिर राहते।